विक्रोळीत राजीव गांधी नगर परिसरात तलावाचे स्वरूप नाले सफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी साचले। नागरिकांचा पालिकेवर आरोप। मुंबईत आज सोमवार दिनांक 16 जून रोजी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी हे साचले आहे। यातच विक्रोळी टागोनगरमधील राजीव गांधी नगर या संपूर्ण परिसरात पावसाचे पाणी साचले असून त्याला आता तलावाचे स्वरूप आले आहे। परिसरातील नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे हे पाणी साचले असल्याचा आरोपच आता स्थानिक नागरिकांनी केला आहे। नमस्कार, मी राजीव गांधी नगर रेसिडेन्शियल वेलफेअर सोसायटीचा उपसचिव दादाराव सूर्यवंशी। मी गेल्या कित्येक महिन्यापासून PMC यसवाड येथे असलेल्या अधिकारी राठोड साहेब, लवाटे साहेब, शिवाजी पवार यांना वारंवार सांगून देखील त्यांनी गटारची साफसफाई न केल्याने येथे पाणी भरलेलं आहे। कित्येक दिवसापासून सांगून देखील साफसफाई होत नाही आहे। लवाटे साहेब म्हणतात की राठोड साहेबांचं काम आहे, राठोड साहेब म्हणतात की दत्तक काम आहे, दत्तक म्हणते लवाट्याचं काम आहे। मग हे तरी काम कुणाचं? म्हणजे राजीव गांधी नगरचे माणसं का पाण्यामध्येच राहणार का? हेच प्रश्न मी BMCला विचारत आहे। धन्यवाद।